ओके, हे नेव बायचं एक प्रॉब्लेम आहे स्पॅम डिटेक्टरचं. तिथे ह्यामध्ये 100 ईमेल्स दिलेले आहेत आपल्याला एक केसमध्ये, आणि आपल्याला आयडेंटिफाईड करायचे आहे स्पॅम आणि नॉट स्पॅमची केस. स्पॅम केसमध्ये गिफ्ट आणि वॉन असलेले ईमेल्स जे स्पॅम आहेत ॲक्च्युली. आता सगळेच वर्ड ज्याच्यामध्ये गिफ्ट आणि वॉन आहे ते स्पॅम नसू शकतात, तर ठीक आहे, ते आयडेंटिफाईड करायचे आहेत. आणि असे अजून नॉट स्पॅमसुद्धा आयडेंटिफाईड करायचे आहेत ज्याच्यामध्ये गिफ्ट आणि वॉन आहे वर्ड. तर पहिल्या केसमध्ये इथे दिलेलं आहे की 20 हे जे आहे स्पॅम ईमेल्स आहेत, 25 स्पॅम ईमेल्स आहेत. त्याच्यापैकी 20 हे असे आहेत ज्याच्यामध्ये गिफ्ट वर्ड आहेत. 20 गिफ्ट स्पॅम ईमेल्स आहेत. इथे काय आहे केस, 75 तुमचे काय नॉट स्पॅम ईमेल्स आहेत. त्याच्यापैकी 5 असे आहेत ज्याच्यामध्ये गिफ्ट वर्ड आहे, जे नॉट स्पॅम पण आहे आणि त्याच्यामध्ये गिफ्ट वर्ड पण आहे. आता इथे काय केसमध्ये, या केसमध्ये काय आहे की 15 असे आहेत ज्याच्यामध्ये वॉन वर्ड आहे पण ते स्पॅम आहेत, ठीक आहे. आणि 10 असे आहेत की जे नॉट स्पॅम आहेत पण त्याच्यामध्ये वर्ड कोणता आहे, वॉन आहे, ठीक आहे. सो असंच आपण इथे सॉल्व करणार आहे. तो स्टार्टिंगला आपण काय करूया, सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काढून घेऊया. सो फर्स्टली आपण कशाची प्रोबॅबिलिटी काढूया, गिफ्टची, ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गिफ्ट. आता हा गिफ्ट वर्ड फक्त स्पॅममध्ये आला आहे का, स्पॅममध्ये किती आहेत गिफ्ट वर्डचे ईमेल्स, 20, ठीक आहे. आणि नॉट स्पॅममध्ये किती वर्ड्स आहेत, 5 जे गिफ्ट वर्ड आहे. तर 20 + 5 किती झाले, 25. आणि आउट ऑफ किती आहे ऑब्झर्व ईमेल्स किती आहे टोटल आपल्याला दिलेलं आहे, 100. म्हणजे टोटल ईमेल किती आहेत, 100. त्याच्यापैकी 25 काय आहे, गिफ्टचे ईमेल्स आहेत. आपण असं कन्सिडर केलं आहे. ही कशाची प्रोबॅबिलिटी झाली, गिफ्टची. देन आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, वॉन. दुसरा वर्ड कुठला आहे, वॉन. आता वॉन केससाठी इथे किती आहे, 15 स्पॅम ईमेल्समध्ये वर्ड वॉन म्हणजे ती वर्ड वॉन असलेले ईमेल किती आहे, 15, ओके. आणि खाली किती आहे, 10, ठीक आहे. सो 15 + 10 इट्स 25. अगेन 25 बाय आउट ऑफ किती, 100, ठीक आहे. आता आपण प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम ईमेल्स काढूया. स्पॅम किती आहेत ईमेल्स बघूया. टोटल स्पॅम ईमेल्स किती आहेत. आता एवढ्या केसमध्ये तर मला एवढं दिसतं आहे की 25 हे स्पॅम ईमेल्स आहेत, ठीक आहे. सो 25/100 हे काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम ईमेल्स, ओके. आता मला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, नॉट स्पॅम ईमेल्स. सो प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट स्पॅम ईमेल्स किती आहे, नॉट स्पॅम ईमेल्स 75 या केसमध्ये दिसतं आहे. असे अजून पुढे वेगळी केस दिसत नाही आहे. 25 स्पॅम आहेत आणि 75 नॉट स्पॅम आहेत. सो 75/100, ओके. आता आपल्याला कशी प्रोबॅबिलिटी काढायची आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम ऑफ गिफ्ट. असे स्पॅम ईमेल ज्याच्यामध्ये गिफ्ट आहे, वर्ड आहे. आता याचा फॉर्म्युला आपला नेव बायज नुसार असेल तर कसा आहे, नेव बायचा फॉर्म्युला याला उलटा करतो आपण. जी फॅक्टर घेतलं आहे त्याला गिफ्ट बाय स्पॅम मल्टिप्लाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ गिफ्ट. हा फॉर्म्युला आहे तुमचा, राईट. सो आता काय आहे, फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करायचं म्हटलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ गिफ्ट ऑफ स्पॅम. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे बघा. हा जो आपला प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काय, पहिली केस आहे आपली प्रोबॅबिलिटी ऑफ काय म्हणता येते, गिफ्ट ऑफ स्पॅम. आता असे किती, या पहिल्या केसमध्ये असे किती वर्ड आहेत, 25 स्पॅम ईमेल्स आहेत. त्याच्यामधले 20 असे ईमेल्स आहेत ज्याच्यामध्ये गिफ्ट वर्ड आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गिफ्ट अपॉन स्पॅम येणार तर कसं येणार, 20/25 मल्टिप्लाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम. प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम तुम्ही काढलेला आहे, इट्स 25/100 डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ गिफ्ट. प्रोबॅबिलिटी ऑफ गिफ्ट पण तुम्ही काढले आहे, दॅट इज द 25/100, ठीक आहे. सो 25 कट, 20/25 इज इक्वल टू वॉट, 5 4 5 5 म्हणजे काय, 4/5. हे कशाचं आलं, स्पॅम ऑफ गिफ्ट और हां
देन प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम ऑफ, आता दुसरा वर्ड कुठला आहे आपला, वॉन, इज इक्वल टू, या केसला कसं करतो आपण, रिव्हर्स, प्रोबॅबिलिटी ऑफ वॉन ऑफ स्पॅम मल्टिप्लाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ काय येणार, स्पॅम डिवायडेड बाय व्हॉट, प्रोबॅबिलिटी ऑफ वॉन ऑफ स्पॅम. आता वॉन ऑफ स्पॅम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ज्याच्यामध्ये वॉन वर्ड आहे आणि स्पॅम पण आहे असा वाला ईमेल शोधायचा आहे. तर हा वाला एक ईमेल आहे, 15 आउट ऑफ 25 वॉन वर्ड आहे आणि स्पॅम वर्ड पण आहे याच्यात. ठीक आहे, सो किती आहेत, 15/25, 15 अशी ईमेल्स आहेत ज्याच्यामध्ये वॉन वर्ड आहे आउट ऑफ स्पॅम. ठीक आहे, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम इथे आपण काढलेली आहे ऑलरेडी. काय आहे आपली प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम, इट्स 25/100 डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ वॉन. प्रोबॅबिलिटी ऑफ वॉन काय आहे आपली, दिस वन, सो इट इज 25/100. अगेन कट, देन 5 3s 5 5s 3/5. ओके, हे काय झालं तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ वॉन. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, नॉट स्पॅमचं कॅल्क्युलेट करायचं आहे. नॉट स्पॅमचं कसं कॅल्क्युलेट करणार, प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट स्पॅम ऑफ काय, नॉट स्पॅम ऑफ काय, गिफ्ट. फॉर्म्युला कसा येणार, प्रोबॅबिलिटी ऑफ गिफ्ट ऑफ नॉट स्पॅम multiplied by probability of not spam divided by probability of gift is equal to probability of gift of not spam. आता नॉट स्पॅम वाली आपली केस आहे. नॉट स्पॅम वाली कुठली केस आहे, आपल्याकडे 2 केसेस आहे, ही वाली अँड दिस वन. आता आपल्याला आपण कशासाठी सॉल्व करतो आहे, गिफ्टसाठी, तर आपण गिफ्टवाली केस बघणार. इथे काय आहे, 5 आहे अशी ईमेल ज्याच्यामध्ये गिफ्ट वर्ड आहे आणि जे नॉट स्पॅम आहेत, म्हणून कसं येणार 5 आणि नॉट स्पॅम ईमेल्स किती होते 75 मल्टिप्लाइड बाय नॉट स्पॅमचा किती आहे काउंट आपले 75 होते आउट ऑफ 100. ही त्याची प्रोबॅबिलिटी आपण ऑलरेडी काढलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गिफ्ट किती काढली होती आपण 25/100. 100 गेट कॅन्सल, 75 75 कॅन्सल, 5 and 5 मीन्स 1/5 इज द आन्सर. ठीक आहे, then probability of not spam of won is equal to probability of what kind of won of not spam multiplied by probability of kind of probability of not spam divided by probability of won. So वॉन बाय नॉट स्पॅम. आता इथे वॉन वर्ड आहे आणि नॉट स्पॅमचा ईमेल आहे, म्हणजे 10/75 राईट. 10/75 मल्टिप्लाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट स्पॅम किती आहे, इट्स 75/100 डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ वॉन इट्स 25/100. आपण ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे. 75 75 10/25 म्हणजे 5 2s अँड 5 5s. सो ॲन्सरवर इज 2/5. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, आपल्याकडे स्पॅमचे पण 2 केसेस आलेले आहेत, गिफ्ट आणि वॉनचे, आणि नॉट स्पॅमचे पण गिफ्ट आणि वॉनचे अशा 2 केसेस आलेले आहेत. आता आपण काय करणार, जो नेव बायचं थेरमनुसार आपल्याला काढायचं होतं ते म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम ऑफ काय, गिफ्ट आणि वॉन दोन्ही केस आपण एकत्र करणार. ठीक आहे, आता गिफ्ट केसच्या ॲन्सरवर काय आलं होतं तुमचं, गिफ्ट केसच्या ॲन्सरवर आलं होतं 4/5 आणि वॉन केसचं आलं होतं 3/5. कशाचं, फक्त स्पॅमचं. ओके, सो 4/5 मल्टिप्लाइड बाय 3/5 इज इक्वल टू वॉट. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे याला कॅल्क्युलेट करायचं आहे 25. सो याच्या ॲन्सरवर काय आलं आहे 12/25. आता तुमच्याकडे केस होते की त्याच्यामध्ये फक्त स्पॅमसाठी आपण कॅल्क्युलेट करतो. आता हे काय झालं, गिफ्ट आणि वॉनच्या व्हॅल्यूज आल्या स्पॅममधल्या. तर आता आपल्याला स्पॅम किती दिले होते, स्पॅम ईमेल टोटल स्पॅम ईमेल किती दिले होते 25. आपले स्पॅम ईमेल किती आहे 25. मग त्या 25 पैकी किती गिफ्ट आणि किती वॉन आहेत जे स्पॅम आहेत, मग ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून किती स्पॅम ईमेल्स 25.
सो फॉर्म्युला कसा येईल त्याचा 12/25 मल्टिप्लाइड बाय 25. 25 गेट कॅन्सल. सो ॲन्सरवर इज 12. अशी ईमेल्स आहेत जे स्पॅम गिफ्ट वर्ड आहे, त्याच्यामध्ये स्पॅम वॉर्न वर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे ते असेवाले केसेस आहेत. देन आता आपल्याला काय काढायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ व्हॉट, नॉट स्पॅम. प्रोबॅबिलिटी ऑफ व्हॉट, नॉट स्पॅम गिफ्ट आणि वॉर्नची केस. आता हे आपण आताच सॉल्व केलं होतं, गिफ्ट आणि वॉर्नची केस. जे नॉट स्पॅम आहे गिफ्ट आणि नॉट स्पॅम आहे वॉर्न, तर त्याचं ॲन्सर काय आलं तर 1/5 अँड 2/5. 1/5 मल्टिप्लाइड बाय 2/5, ह्याचा ॲन्सरवर आलं 2/25. आता नॉट स्पॅम असलेले ईमेल्स किती होते हे टोटल, नॉट स्पॅम ईमेल्स किती होते 75, राईट. सो आपण काय करणार 2/25 मल्टिप्लाइड बाय 75, 25 3चा देन मीन्स ॲन्सरवर काय आलं आहे 6. आता 6 असे ईमेल्स आहे जे नॉट स्पॅम आहे आणि त्याच्यामध्ये वर्ड गिफ्ट आणि वॉर्न आहे, असं आपण इथे आता कॅल्क्युलेट केलं आहे. आता फायनली आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं राहिलेलं आहे, आपल्याला कळालं आता की किती गिफ्ट आणि वॉर्नचे स्पॅम होते आणि किती गिफ्ट आणि वॉर्न वर्डचे नॉट स्पॅम होते. आता आपल्याला करायचं लास्ट राहिलेलं आहे व्हॉट वुड बी द ॲक्युरेसी ऑफ स्पॅम डिटेक्टर. आता आपल्याला काय करायचं आहे ॲक्युरेसी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ॲक्युरेसी, ॲक्युरेसी इज इक्वल टू स्पॅम, आता काढलं आहे ना आपण, स्पॅम डिवायडेड बाय स्पॅम प्लस नॉट स्पॅम. सो इथे स्पॅम किती आले तुमचे स्पॅमच्या ॲन्सरवर किती आलं होतं, इथे तुमचे किती होते स्पॅम, जे ॲक्च्युअलमध्ये खरंच स्पॅम होते ते किती होते 12. सो इथे 12 प्लस जे नॉट स्पॅम किती होते 6. सो इट्स 12/18 आणि याचा तुम्ही पर्सेंटेजमध्ये ॲन्सरवर काढाल, दॅट विल बी ॲक्युरेसी. याची समथिंग 66 पॉईंट समथिंग येतील. जर पॉईंटमध्ये काहीतरी येत असेल त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं. ॲक्युरेसी ऑलवेज इन पर्सेंटेज. दॅट्स इट. थँक्यू.